हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांसाठी खूपच आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार, कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि काहींना पैसे का थांबले आहेत आणि काही महिलांना एकदम 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन पण दाबा, कारण आम्ही रोज सरकारच्या योजना आणि मोठे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो। लाडकी बहीण योजना काय आहे मित्रांनो? महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करणे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात। ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते, म्हणजे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत किती हप्ते मिळाले? मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना नियमितपणे पैसे मिळत आहेत। सरकारने या योजनेअंतर्गत पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता असे करत अनेक हप्ते दिले आहेत आणि आता महिलांना सर्वात जास्त उत्सुकता आहे की म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण अनेक महिलांच्या खात्यात अजूनही नवीन हप्ता आलेला नाही। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे। अनेक मीडिया रिपोर्टनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच खूप शक्यता आहे की 15 ते 25 दरम्यान महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। लाडकी बहीण योजना 20वा हप्ता मिळण्यासाठी काय अटी आहेत? ज्या महिलांची केवायसी पूर्ण केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, अर्ज मंजूर आहे, अशा महिलांना पुढचा हप्ता मिळणार आहे। काही महिलांना पैसे का मिळत नाही? मित्रांनो, अनेक महिलांनी असा प्रश्न विचारला की आम्हाला अजून पैसे का मिळाले नाहीत? याची काही कारणे असू शकतात। केवायसी पूर्ण नसणे, आधार लिंक नसणे, अर्ज अपूर्ण असणे, बँक खात्याची समस्या असणे। जर तुमचे पैसे थांबले असतील तर सर्वात आधी तुमचे केवायसी तपासा। काही महिलांना 3000 रुपये मिळू शकतात का? काही महिलांना असा प्रश्न आहे की त्यांना 3000 रुपये एकदम मिळू शकतात का? तर मित्रांनो, जर कोणत्या महिलेला मागचा हप्ता मिळाला नसेल तर पुढचा हप्ता आणि मागचा हप्ता मिळून एकत्र 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। पैसे कसे आले हे कसे तपासायचे? जर तुम्हाला पैसे तपासायचे असेल की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही, तर तुम्ही बँक पासबुक अपडेट करा, ATM मध्ये बॅलन्स चेक करा, मोबाईल बँकिंग वापरा। सरकारची मोठी योजना काय आहे? लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप मोठी आणि महत्त्वाची योजना आहे। या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे। सरकारचे उद्देश आहे की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याबद्दल ही होती संपूर्ण माहिती। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि मोठ्या अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।